नमस्कार. मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार येणार आहेत ते मी तुम्हाला कॅलेंडर श्री महालक्ष्मीचे घेतलेले आहे. त्यामध्येच खूप छान प्रकारे योग्य ते टायमिंग दिलेलं आहे, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर 19 तारखेला दर्श अमावस्या आहे. सकाळी 9:43 लागणार आहे आणि 20 तारखेला तीच अमावस्या दुपारी 12:16 संपणार आहे. तर दुपारी 20 तारखेला दुपारीपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे. म्हणून 20 तारखेला गुरुवार पकडला जाणार नाही. तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबरला येणार आहे आणि दुसरा गुरुवार हा 4 तारखेला येणार आहे. आणि हे बघा, दुसरा गुरुवारी खूप छान योग जुळून आलेला आहे, कारण दुसऱ्या गुरुवारी दत्त जयंती आहे आणि पौर्णिमासुद्धा आहे. त्यामुळे हा गुरुवार खूप शुभ मानला जाणार आहे. आणि 11 तारखेला तिसरा गुरुवार आहे आणि 18 तारखेला शेवटचा गुरुवार आहे. कारण 18 तारखेला गुरुवार संपला की 19ला दर्श वेळ अमावस्या आहे. ती अमावस्या शुक्रवारी लागून 20ला संपणार आहे. त्यामुळे 18 तारखेला उद्यापन करू शकता. म्हणजे एकूण मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आलेले आहेत आणि 4ही गुरुवारी तुम्ही महालक्ष्मीचे व्रत हे तुम्ही करू शकता. आणि हे व्रत तुम्ही करत असताना हा 4 तारखेचा गुरुवारचा खूप छान योग जुळून आलेला आहे. तर ह्या 4 तारखेला दत्त जयंती आहे आणि पहिल्या गुरुवारी 27 तारखेला दत्त नवरात्र सुरू होणार आहे. तर ह्या दत्त नवरात्र सुरू होणार आहे इथून 27, 28, 29, 30, 1, 2, 3, 4 या तारखेपर्यंत तुम्ही गुरुवारचं दत्त जयंतीचं व्रतसुद्धा करू शकता. म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही 2 व्रतसुद्धा करू शकता. कारण दत्त जयंतीला हे व्रताचं उद्यापनही करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही एका महिन्यामध्ये दत्त जयंतीही साजरी करू शकता आणि मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रतही करू शकता. धन्यवाद.